आंबेगाव तालुक्यातील पारगावतर्फे अवसरी येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील गाळ परवानगीशिवाय बाहेर सोडून परिसर प्रदूषित केल्याप्रकरणी ठेकेदार आणि कारखान्यातील कर्मचाऱ्यांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गंगाधर ढगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। फिर्यादीनुसार गळीत हंगाम संपल्यानंतर ईटीपी मधील गाळ काढण्याचे काम दीपक एकनाथ करंडे राहणार काटापूर बुद्रुक तालुका आंबेगाव यांना देण्यात आले होते। करारानुसार गाळ कारखाना प्रशासनाने सांगितलेल्या ठिकाणीच टाकणे बंधनकारक होते। मात्र 3 ऑगस्ट रोजी रात्री ठेकेदाराने कारखान्याची पूर्वपरवानगी न घेता आणि देखरेखीसाठी नियुक्त कर्मचारी रामदास बापू चव्हाण यांच्या संगमताने अनट्रीटेड तळ्यात पाणी सोडून गाळ पातळ केला। त्यानंतर पंपाच्या सहाय्याने हा गाळ मिश्रित द्रव तळ्याबाहेर सोडण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणामुळे नदीकाठाचा परिसर प्रदूषित झाल्याचे कारखाना प्रशासनाच्या निदर्शनास आले। या प्रकरणी पारगाव कारखाना पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे।